आन्सर 1 मणिकरण हिमाचल प्रदेश। भारतातील भूषणिक ऊर्जेचा प्रायोगिक प्रकल्प हिमाचल प्रदेशमधील मणिकरण येथे उभारण्यात आला आहे। 253 राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा वाळवंटाचा प्रदेश आहे। आन्सर 2 थर। राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा थर वाळवंटाचा प्रदेश आहे। 254 धर्मशाळा शहर तळ आहे। आन्सर 2 हिमाचल प्रदेश। धर्मशाळा शहर हिमाचल प्रदेश राज्यात आहे। 255 सियाचीन ग्लेशियर मध्ये स्थित आहे। आन्सर 1 जम्मू आणि काश्मीर। सियाचीन ग्लेशियर जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित आहे। 256 पद्मावती बंडोपाध्याय होत्या। आन्सर 2 पहिल्या महिला हवाई मार्शल। पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला हवाई मार्शल होत्या। 257 काश्मीरमधील हाऊसबोट्सला म्हणतात। आन्सर 1 शिकारा। काश्मीरमधील हाऊसबोट्सला शिकारा म्हणतात। 258 भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते? आन्सर 3 अंदमान निकोबार बेटावर। भारतात जारवा जनजाती अंदमान निकोबार बेटावर आढळते। 259 चारमिनार कोणत्या शहरात आहे? आन्सर 1 हैदराबाद। चारमिनार हैदराबाद शहरात आहे। 260 खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? आन्सर 1 नाशिक। नाशिक शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। 261 खालीलपैकी कोणते शहर स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? आन्सर 1 महाबळेश्वर। महाबळेश्वर शहर स्ट्रॉबेरी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। 262 उंच भागासाठी सुयोग्य असणारी कॉफीची जात ही आहे? आन्सर 1 अरेबिका। उंच भागासाठी सुयोग्य असणारी कॉफीची जात ही अरेबिका आहे। 263 पुढीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? आन्सर 2 किसान कन्या। किसान कन्या हा चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता। 264 हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील चांद्र महिन्याच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते? आन्सर 4 8व्या। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील चांद्र महिन्याच्या 8व्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। 265 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा फक्त येथे दर 144 वर्षांनी भरतो? आन्सर 3 प्रयागराज। 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा फक्त प्रयागराज येथे दर 144 वर्षांनी भरतो। डिस्क्लेमर द प्रोवाइडेड आन्सर्स ॲट द बॉटम ऑफ द इमेज फॉर क्वेश्चन्स 251 ते 3 200आन्सर 1 कोलकाता। एक्सप्लेनेशन भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय ज्याला मेडिकल कॉलेज कोलकाता असेही म्हटले जाते याची स्थापना 30 जानेवारी 1835 रोजी झाली। 267 भारतातील सगळ्यात मोठा कालवा असलेल्या राजस्थान कालव्याचे कालवा म्हणून नामकरण करण्यात आले? आन्सर 1 इंदिरा गांधी। एक्सप्लेनेशन राजस्थान कालव्याचे नामकरण 31 मार्च 1984 रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावरून इंदिरा गांधी कालवा असे करण्यात आले। 268 कोणत्या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्तकर्तीला ठुमरीची राणी म्हणून ओळखले जाते? आन्सर 4 गिरिजा देवी। एक्सप्लेनेशन सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांना ठुमरीची राणी म्हणून ओळखले जाते। त्यांना 1972 मध्ये पद्मश्री, 1989 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 269 राष्ट्रीय नागरिक रजिस्टर NRC सर्वात प्रथम केव्हा तयार केले गेले? आन्सर 4 1951। एक्सप्लेनेशन राष्ट्रीय नागरिक रजिस्टर NRC सर्वप्रथम 1951 मध्ये तयार केले गेले, जे 1951 च्या जनगणनेच्या आधारावर आसाम राज्यातील नागरिकांची नोंदणी होती।
270 एकतेच्या पुतळ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आन्सर 3-3-1 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. एक्सप्लेनेशन 31 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वी जयंती होती, 145वी नाही. पुतळ्याची उंची 182 मीटर बरोबर आहे आणि ती गुजरात विधानसभेच्या जागांच्या संख्येइतकी आहे. 271 डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे? आन्सर 2 कुंभमेळा. एक्सप्लेनेशन डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली. 276 मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. आन्सर 3 गाळाची मृदा. एक्सप्लेनेशन गाळाची मृदा अलुव्हियल सॉइल भारतातील सर्वात मोठ्या भागात आढळते, विशेषतः उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात. 277 खालीलपैकी आन्सर 2-2-IV-I-3. एक्सप्लेनेशन स्थलांतरित शेतीचे योग्य नाव आणि प्रदेश राज्य यांच्या जोड्या खालीलप्रमाणे आहेत. पश्चिम घाट कुमरी, मेघालय झूम, मध्य प्रदेश पेंडा आणि ओरिसा पोडू. 273 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 4 उत्तराखंड. एक्सप्लेनेशन मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. 274 भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? आन्सर 3 द्वीपकल्प. एक्सप्लेनेशन भारताच्या मुख्य भूमीला 3 बाजूंनी पाणी असल्याने तिला द्वीपकल्प म्हणतात. 275 भारतातील सर्वात जास्त प्रदेश गाळाच्या मृदेने व्यापलेला आहे. ही मृदा प्रामुख्याने उत्तर भारताच्या मैदानात आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. 277 खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? आन्सर 2 दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या. स्पष्टीकरण पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि त्यांचा प्रवाह वेगवान असतो, ज्यामुळे जलविद्युत निर्मितीसाठी त्या अधिक उपयुक्त ठरतात. टिप इमेजमधील उत्तर सूचीमध्ये पर्याय 2 दिला आहे, परंतु भौगोलिकदृष्ट्या पश्चिम वाहिनी नद्या अधिक योग्य आहेत. येथे इमेजमधील उत्तर सूचीनुसार उत्तर दिले आहे. 278 भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम या नदीवर आहे. आन्सर 1 कावेरी. स्पष्टीकरण भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम येथे कावेरी नदीवर 1899 मध्ये, काही स्रोतांनुसार 1902 सुरू झाले. 279 हुगळी नदी नदीची वितरिका आहे. आन्सर 3 गंगा. स्पष्टीकरण हुगळी नदी ही गंगा नदीची प्रमुख वितरिका आहे, जी पश्चिम बंगालमधून वाहते. 280 लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? आन्सर 3 दर चौरस किलोमीटर. स्पष्टीकरण लोकसंख्येची घनता सामान्यतः दर चौरस किलोमीटर प्रति वर्ग किलोमीटर व्यक्तींची संख्या म्हणून मोजली जाते. 281 भारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? आन्सर 2 ब आणि ड. स्पष्टीकरण उच्च जननदरासाठी लग्नाच्या वेळी कमी असणारे वय आणि धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा हे प्रमुख सामाजिक घटक जबाबदार आहेत. 282 उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे? आन्सर 1 बारमाही नद्या. स्पष्टीकरण उत्तर भारतातील नद्या उदा, गंगा, यमुना बारमाही असल्यामुळे सिंचनासाठी कालवे काढणे सोपे जाते आणि ही पद्धत तिथे प्रचलित आहे. 283 रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? आन्सर 4 ओरिसा. स्पष्टीकरण रावणछाया हा भारतातील ओरिसा ओडिशा राज्यातील एक पारंपरिक बाहुल्यांचा खेळ आहे. 284 भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
आन्सर 4 पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल राज्यातील सुंदरबनमध्ये आढळते. 285 खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? आन्सर 1 कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान. स्पष्टीकरण. कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे मणिपूर राज्यातील लोकटक सरोवरामध्ये असलेले जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. 286 भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा या शहरात आढळतो. आन्सर 2 तवांग. स्पष्टीकरण. भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ अरुणाचल प्रदेशातील तवांग शहरात आहे. 287 चेराव नृत्य हा चे लोकनृत्य आहे. आन्सर 2 मिझोराम. टिप. इमेजमधील पर्यायांमध्ये मिझोराम दिसत नाही, परंतु उत्तरसूचीनुसार पर्याय 2 योग्य आहे. चेराव नृत्य हे मिझोरामचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. स्पष्टीकरण. चेराव नृत्य हे मिझोराम राज्याचे पारंपरिक लोकनृत्य आहे, जे बांबू नृत्य म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या 289 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? आन्सर 1 हेमिस राष्ट्रीय उद्यान. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे, जे लडाखमध्ये आहे. 290 ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे. आन्सर 1 राजस्थान. ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान आहे. 291 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? आन्सर 3 चंदीगड. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड शहरात आहे. 292 खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 झारखंड. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार मुख्यतः भारतातील झारखंड राज्यात आहे. 293 इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? आन्सर 3 छत्तीसगड. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. 294 पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? आन्सर 3 टिहरी धरण महाराष्ट्र. टिहरी धरण उत्तराखंड राज्यात आहे, महाराष्ट्रात नाही, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. 295 हिमालयातील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता योग्य आहे? आन्सर 2 शिवालिक पर्वत, पीरपांजाल पर्वत, बृहद हिमालय, जास्कर पर्वत, लडाख पर्वत, काराकोरम पर्वत. हिमालयातील पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम काराकोरम पर्वत, लडाख पर्वत, जास्कर पर्वत, बृहद हिमालय, पीरपांजाल पर्वत, शिवालिक पर्वत. पर्यायांमध्ये दिलेल्या क्रमानुसार पर्याय 2 निवडला आहे, परंतु वास्तविक भौगोलिक क्रम वेगळा आहे. 302 कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 मध्य प्रदेश. कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यात आहे. 303 खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. आन्सर 4 अंदमान बेट हे दक्षिणेकडील बेट आहे व निकोबार बेट हे उत्तरेकडील बेट आहे. अंदमान बेट हे उत्तरेकडील बेट आहे व निकोबार बेट हे दक्षिणेकडील बेट आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. 304 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे. सोलापूर श्री 20. आन्सर 2 मध्य प्रदेश. कुनो नॅशनल पार्क हे भारतातील मध्य प्रदेश राज्यात स्थित आहे. हे पार्क चित्ता प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. 303 खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. रायगड चालक P23. आन्सर 4 अंदमान बेट हे दक्षिणेकडील बेट आहे व निकोबार बेट हे उत्तरेकडील बेट आहे. या प्रश्नातील चुकीचा पर्याय 4 आहे. वास्तविक पाहता अंदमान बेट हे उत्तरेकडील बेट आहे आणि निकोबार बेट हे दक्षिणेकडील बेट आहे. इतर पर्याय योग्य आहेत. अंदमान आणि निकोबार बेट समूहात एकूण 572 बेटे आहेत.
10 डिग्री चॅनेलने ही दोन बेटे वेगळी झाली आहेत आणि बॅरन बेटावर भारतातील एकमेव जीवन ज्वालामुखी आहे. 304 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे. मूळ आन्सर 1 नवी दिल्ली. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. 305 अंगामी ही राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. TES वनरक्षक 23. आन्सर 1 नागालँड. अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. 306 भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार द्वारे होती. आन्सर 4 सागरी मार्ग. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. 307 परतीच्या मान्सून कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यात आहे. 303 खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. आन्सर 1 तामिळनाडू. परतीच्या मान्सूनच्या काळात तामिळनाडूच्या किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस पडतो कारण या काळात वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. 308 भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? आन्सर 2 कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र. भारतात कोळशाचे खनन प्रामुख्याने कोरबा, छत्तीसगड आणि पूर्व महाराष्ट्रासारख्या प्रदेशांत केले जाते. 309 भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? आन्सर 2 साल वृक्ष. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांमध्ये साल वृक्षांचे प्रमाण जास्त असते. 310 लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? आन्सर 3 पुश फॅक्टर. जेव्हा लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला पुश फॅक्टर म्हणतात. 311 हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? आन्सर 3 कुमाऊ हिमालय. सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेल्या हिमालयाच्या भागाला कुमाऊ हिमालय असे म्हणतात. AI responses may include mistakes. Answers might be रॉक गार्डन हे भारतातील चंदीगड शहरात आहे. हे उद्यान सरकारी अधिकारी नेक चंद यांनी 1957 मध्ये बांधायला सुरुवात केली होती. 292 खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 झारखंड. छोटा नागपूरचे पठार हे मुख्यतः भारतातील झारखंड राज्यात आहे. 293 इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? आन्सर 3 छत्तीसगड. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. 294 पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? आन्सर 3 टिहरी धरण महाराष्ट्र. टिहरी धरण हे उत्तराखंड राज्यात आहे, महाराष्ट्रात नाही. हिराकुंड धरण ओडिशा, भाकरा धरण हिमाचल प्रदेश आणि सरदार सरोवर धरण गुजरातमध्ये आहे. 295 दिहिंग पत्काई वन्यजीव अभयारण्यामध्ये स्थित आहे. आन्सर 4 आसाम. दिहिंग पत्काई वन्यजीव अभयारण्य हे आसाम राज्यात स्थित आहे. 296 खालीलपैकी कोणते भारतीय राज्य नेपाळसोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाही? आन्सर 2 त्रिपुरा. बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सीमा नेपाळसोबत आहेत. त्रिपुरा राज्याची सीमा नेपाळसोबत नाही. 297 भारतात बोडो भाषा मुख्यतः कोणत्या राज्यात बोलली जाते? आन्सर 3 आसाम. बोडो भाषा मुख्यतः आसाम राज्यात बोलली जाते. 298 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या
आन्सर 2 केरळ. एक्सप्लेनेशन. एलेलक्कराडी, कादरकली, कुरुंबरकली आणि पाणियारकली ही आदिवासी नृत्ये प्रामुख्याने केरळ राज्यातील आहेत. 313 लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? आन्सर 3 लक्षद्वीप. एक्सप्लेनेशन. लावा नृत्य हे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. 314 कुम्मी पादू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? आन्सर 3 तामिळनाडू. एक्सप्लेनेशन. कुम्मी पादू हा तामिळनाडू राज्यातील लोकसंगीताचा एक प्रकार आहे. 315 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्यांच्या विपुलतेसाठी ओळखले जाते? आन्सर 1 आसाम. एक्सप्लेनेशन. आसाम हे भारतातील एकमेव राज्य आहे जे एकशिंगी गेंड्यांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते, विशेषतः काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात. 316 भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. आन्सर 3 सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. एक्सप्लेनेशन. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे मोठे योगदान आहे. आन्सर 3 कोकण रेल्वे मार्ग. एक्सप्लेनेशन. भारतात सर्वप्रथम रोल ऑन रोल ऑफ वाहतुकीची सुरुवात कोकण रेल्वेमार्गावर झाली. 318 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. अ. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे. ब. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे. क. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे. विधान अ आणि ब बरोबर आहेत. विधान क चुकीचे आहे कारण हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेस आहे. 319 खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. आन्सर 1 फक्त अ. एक्सप्लेनेशन. अ. कॅपिटल गुड्सची व्याख्या घेण्यासाठी वेगवेगळी साधने. ब. हिमालयातील प्रदेशात केंद्रित करून आढळत नाहीत. विधान अ बरोबर आहे. विधान ब चुकीचे आहे. 320 खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक असते? आन्सर 3 जांभी मृदा. एक्सप्लेनेशन. जांभी मृदेमध्ये लॅटराइट सॉइल, लोह आणि बॉक्साइट खनिजाचे प्रमाण सर्वाधिक असते. 321 भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे? आन्सर 3 पिवळा. एक्सप्लेनेशन. भारताच्या प्राकृतिक नकाशात पठारी प्रदेश सामान्यतः पिवळ्या किंवा फिकट तपकिरी रंगाने दर्शविले जातात, त्यामुळे महाराष्ट्र पठार पिवळ्या रंगाने दर्शविले आहे. 322 नागरीकरण म्हणजे? आन्सर 1 फक्त अ. एक्सप्लेनेशन. नागरीकरण म्हणजे शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होय. इतर विधाने ब, क, ड नागरीकरणाच्या प्रक्रियेचे किंवा परिणामांचे भाग असू शकतात, परंतु मुख्य व्याख्या अ आहे. एक्सप्लेनेशन. पुळण समुद्रकिनारा हा सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे डेपोझिशन तयार होणारा प्रमुख भू आकार आहे. 2 व्हॅली ऑफ 10,000 स्मोक कोणत्या देशात आहे? आन्सर 2 USA. एक्सप्लेनेशन. व्हॅली ऑफ 10,000 स्मोक व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स हे ठिकाण अमेरिकेतील USA अलास्का राज्यात आहे. 3 ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती? आन्सर 4 यापैकी नाही. एक्सप्लेनेशन. ऑस्ट्रिया या देशाची राजधानी व्हिएना आहे. दिलेल्या पर्यायांपैकी एकही योग्य नाही. 4 लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय शहरात आहे. आन्सर 2 मिलन. एक्सप्लेनेशन. लिओनार्दो द विन्सी लिओनार्डो डा विंची विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय मिलान इटली येथे आहे.
5. चीन या देशाची राजधानी कोणती? आन्सर 3. बीजिंग. एक्सप्लेनेशन. चीन, चायना या देशाची राजधानी बेजिंग आहे. 6. भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? आन्सर 3. मॅकमोहन रेषा. एक्सप्लेनेशन. भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा मॅकमोहन रेषा मॅकमॅहन लाईन म्हणून ओळखली जाते. 7. भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे? आन्सर 3. बांगलादेश. एक्सप्लेनेशन. भारताची सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश या देशाशी जोडलेली आहे. 8. समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला म्हणतात? आन्सर 1. खाडी. एक्सप्लेनेशन. समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत येते त्या भागाला खाडी एस्ट्युअरी असे म्हणतात. 9. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? आन्सर 2. कर्कवृत्त. एक्सप्लेनेशन. भारताच्या साधारण मध्यातून कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे अक्षवृत्त जाते. 10. अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे? आन्सर 3. भारत. एक्सप्लेनेशन. अंदमान आणि निकोबार हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आणि अविभाज्य भाग आहे. 11. जगातील उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या देशात आहे? आन्सर 3. दुबई. एक्सप्लेनेशन. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ही संयुक्त अरब अमिराती UAE मधील दुबई शहरात आहे. 12. आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता? आन्सर 1. चेन्यानी नाशिरी. एक्सप्लेनेशन. आशियातील सर्वात मोठा रस्ता बोगदा त्यावेळी चेनानी नशरी टनल आहे जो भारतात आहे. 13. दिवस रात्र कोठे समान असतात? आन्सर 1. विषुववृत्तावर. एक्सप्लेनेशन. विषुववृत्तावर इक्वेटर वर्षभर दिवस आणि रात्र यांचा कालावधी समान असतो. 14. हवामानशास्त्राचा प्रयोग कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो? आन्सर 2. अंटार्क्टिक. एक्सप्लेनेशन. अंटार्क्टिका खंडाला हवामानशास्त्राचा 1. सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारा भू आकार. आन्सर 4. पुळण. एक्सप्लेनेशन. पुळण समुद्रकिनारा हा सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे डेपोझिशन तयार होणारा प्रमुख भू आकार आहे. 2. व्हॅली ऑफ 10,000 स्मोक कोणत्या देशात आहे? आन्सर 2. USA. एक्सप्लेनेशन. व्हॅली ऑफ 10,000 स्मोक्स आन्सर 4. फिनलंड. हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून फिनलंड ओळखला जातो. 15. जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 4. बुलढाणा. जगातील सर्वात मोठे उल्का सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. 16. रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? आन्सर 3. टायबर. रोम हे शहर टायबर नदीच्या काठी वसले आहे. आन्सर 1. सियाल. एक्सप्लेनेशन. भूकवचाच्या सर्वात वरच्या भागाला सेल असे म्हणतात कारण तो प्रामुख्याने सिलिका आणि अॅल्युमिनियम यांपासून बनलेला असतो. 18. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? आन्सर 1. पॅसिफिक महासागर. एक्सप्लेनेशन. पॅसिफिक महासागर प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल महासागर आहे. 19. इराण या देशाचे चलन कोणते? आन्सर 2. रियाल. एक्सप्लेनेशन. रियाल हे इराण या देशाचे अधिकृत चलन आहे. 20. जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे? आन्सर 3. इजिप्त. आन्सर 4. भूतान. आन्सर 3. इजिप्त. जगातील पिरॅमिड हे आश्चर्य इजिप्त देशामध्ये स्थित आहे.
21 भारतातील शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे? आन्सर 3 मालदीव. भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी मालदीव हे आकाराने सर्वात लहान राष्ट्र आहे. 22 उत्तर कोरिया हे भारताच्या दिशेला आहे. आन्सर 1 पूर्व. उत्तर कोरिया हे भारताच्या पूर्व दिशेला आहे. 23 सध्या इस्रायलची राजधानी कोणती? आन्सर 1 जेरुसलेम. सध्या इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे. 24 पाकिस्तानची राजधानी कोणती? आन्सर 4 इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. 25 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहेत? आन्सर 1 जपान. हिरोशिमा व नागासाकी ही शहरे जपान देशामध्ये आहेत. 26 जपानची राजधानी कोणती? आन्सर 2 टोकियो. जपानची राजधानी टोकियो आहे. 27 भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना वारे म्हणतात. आन्सर 2 ग्रहीय वारे. भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. 28 आशियातील सर्वात लांब नदी कोणती? आन्सर 4 यांगत्से. आशियातील सर्वात लांब नदी यांगत्से आहे. 29 भूकंपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के हादरेक सहन करू शकणारी असावी? आन्सर 1 भूसमांतर. भूकंपप्रवण भागात बांधलेली घरे भूसमांतर धक्के सहन करू शकणारी असावीत. 30 अंदमान निकोबार बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? आन्सर 1 बंगालचा उपसागर. अंदमान निकोबार बेटांचा समूह बंगालच्या उपसागरात आहे. 31 क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात क्रमांक लागतो. आन्सर 4 7वा. क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. 32 आन्सर 3 मॉरिशस. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या पर्वतरांगा जेव्हा पाण्याच्या पातळीवर येतात तेव्हा त्यांना ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणतात. मॉरिशस हे असेच एक उदाहरण आहे. 34 ॲमेझॉन नदी. आन्सर 2 ब्राझील. ॲमेझॉन नदी प्रामुख्याने ब्राझील या देशातून वाहते. 35 उत्पादनात भारताचा क्रमांक. आन्सर 1 अभ्रक. अभ्रकाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. 36 स्वित्झर्लंड हा देश. आन्सर 1 युरोप. स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडामध्ये आहे. 37 माउंट एव्हरेस्टची उंची. आन्सर 4 8848.86 शतांश मीटर. समुद्रसपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वतशिखराची सध्याची अधिकृत उंची 8848.86 शतांश मीटर आहे. 38 अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे. 39 इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी? आन्सर 2 नाईल. इजिप्त देशाला नाईल नदीची देणगी म्हणून ओळखले जाते. 40 उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. आन्सर 1 जून. उत्तर गोलार्धामध्ये जून 21 हा दिवस सर्वात मोठा असतो. 41 हिऱ्याच्या खाणी. आन्सर 1 आफ्रिका. हिऱ्याच्या खाणी आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात आहेत. 42 49वी समांतर रेषा. आन्सर 3 अमेरिका कॅनडा. 49वी समांतर रेषा अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांदरम्यान आहे. 43 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी. आन्सर 3 कॅनबेरा. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. 44 हिंदुकुश पर्वतरांग. आन्सर 2 अफगाणिस्तान. हिंदुकुश पर्वतरांग अफगाणिस्तान या देशात आहे. 45 गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी सर्वोत्तम मासा. आन्सर 4 कटला. गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कटला मासा सर्वोत्तम मानला जातो. 46 जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. आन्सर 2 भारत. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात आहे. 47 भारताने व्यापलेले क्षेत्र. आन्सर 1.2-4%. जगाच्या एकूण भूभागापैकी 2.4% क्षेत्र भारताने व्यापले आहे. 48 जगातील सर्वात मोठे खंड. आन्सर 2 आशिया. जगात आशिया हे सर्वात मोठे खंड आहे. AI responses may include mistakes. Answers
आन्सर 3 विषुववृत्त. 0 अंशाचे अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त, जे पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण अशा 2 समान भागांमध्ये विभागते. 50 जगातील सर्वात लहान महासागर कोणता? आन्सर 4 आर्क्टिक महासागर. आर्क्टिक महासागर हा जगातील 5 महासागरांपैकी सर्वात लहान आणि उथळ महासागर आहे. 51 खालीलपैकी ही युक्रेनची राजधानी आहे? आन्सर 2 कीव. कीव हे युक्रेन देशाचे राजधानीचे शहर आहे. 52 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? आन्सर 3 विषुववृत्त. विषुववृत्त हे पृथ्वीवरील काल्पनिक अक्षवृत्त आहे जे पृथ्वीला बरोबर 2 समान भागांमध्ये उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध विभागते. 53 जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? आन्सर 2 दुसरा. जागतिक शेती उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 54 खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात? आन्सर 2 चहा. चहाला हिरवे सोने असे म्हटले जाते. 55 कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? आन्सर 1 तापी. तापी नदी ही मध्य प्रदेशात उगम पावते आणि गुजरातमध्ये अरबी समुद्राला मिळते. इतर नद्या कावेरी, महानदी, कृष्णा, बंगालच्या उपसागराला मिळतात. 56 सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? आन्सर 4 भूमध्य समुद्र व लाल समुद्र. सुएझ कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडतो. 57 माणसाच्या राहण्याच्या पद्धतीत मुळे खूप बदल घडून आला असावा. आन्सर 2 व्यापार. व्यापाराच्या विकासामुळे माणसाच्या राहणीमानात आणि जीवनशैलीत मोठे बदल घडून आले असावेत. 58 द्वीपबेट किती बाजूंनी पाण्याने घेरलेले असते? आन्सर 4 बाजू. बेट द्वीप हे जमिनीचा असा भाग आहे ज्याच्या 4ही बाजूंनी पाणी असते. 59 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्यास असे म्हणतात. आन्सर 2 स्थलांतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा तात्पुरते जाणे म्हणजे स्थलांतर मायग्रेशन होय. आन्सर 3 आफ्रिका. लिबिया हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. कर्नल मुअम्मर गद्दाफी हे लिबियाचे माजी हुकुमशहा होते. 61 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? आन्सर 1 रोम. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचे फाव मुख्यालय इटलीची राजधानी रोम येथे आहे. 62 भूगोलमध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? आन्सर 3 उष्ण व कोरडे वारे. लू हे उत्तर भारतातील आणि पाकिस्तानमधील उन्हाळ्यात वाहणारे अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे आहेत. 63 फ्रान्सचा राष्ट्रीय दिन कोणता आहे? आन्सर 2-1-4 जुलै. जुलै 14 हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी बास्तील तुरुंगावर हल्ला झाला होता. 64 सेतू समुद्रम प्रकल्पांतर्गत आहे. आन्सर 2 मानारचे आखात ते अरबी समुद्र. 65 जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? आन्सर 4 पीर पांजाल. पीर पांजाल ही हिमालयातील एक पर्वतरांग असून ती जम्मू आणि काश्मीरच्या दक्षिण भागात आहे. 66 महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता? आन्सर 3 न्यूझीलंड. न्यूझीलंड हा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील पहिला देश आहे. 67 कोणता देश मेगाडायव्हर्स बहुविध देश नाही? आन्सर 3 मॉरिशस. ऑस्ट्रेलिया, भारत आणि चीन हे मेगाडायव्हर्स अत्यंत जैवविविधता असलेले देश आहेत, तर मॉरिशस नाही. 68 जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? आन्सर 1 हिंदी. हिंदी महासागराचे नाव हिंदुस्तान म्हणजेच भारतावरून ठेवण्यात आले आहे. 69 असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही? आन्सर 2 स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये नैसर्गिक खनिजांचे साठे नगण्य किंवा अस्तित्वात नाहीत. 70 पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? 71 एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा आहे. आन्सर 2 पेरू. एल निनो हा उबदार समुद्र प्रवाह पेरू आणि इक्वेडोरच्या किनाऱ्याजवळून वाहतो. 72 खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत? आन्सर 2 कोलकाता, मुंबई. सर्वेक्षणानुसार कोलकाता आणि मुंबई ही भारतातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषित शहरे आहेत. 73 भारतात पिकाखाली, कुरणाखाली व वनांखालील जमीन 57%, 4% व 22% आहे, मात्र जगाची सरासरी 11%, 26%, 31% आहे. पुढील आकडेवारी कोणत्या 4 देशांची आहे?
ते सांगा. आन्सर 3 ऑस्ट्रेलिया, जपान, चायना, UK. भारतातील जमिनीच्या वापराची तुलना ऑस्ट्रेलिया, जपान, चीन आणि युनायटेड किंगडममधील सरासरी टक्केवारीशी करण्यात आली आहे. 74 2012च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील देश क्रमाने कोणते? आन्सर 4 USA आणि इंडोनेशिया. 2012च्या लोकसंख्येनुसार भारत दुसरा, नंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तिसरा आणि इंडोनेशिया चौथा हे देश लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते. 75 लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर. आन्सर आन्सर 160. एक्सप्लेनेशन. त्रिमिती दृश्य 3D व्ह्यू तयार करण्यासाठी 2 द्विमितीय 2D छायाचित्रांचे सुमारे 60% आच्छादन ओव्हलॅप त्रिमितीदर्शी स्टेरिओस्कोप खाली मांडावे लागते. 77 जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS विधाने. आन्सर 4 क आणि ड. एक्सप्लेनेशन. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत. 1 एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भात केली जाते. 2 भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे. एक्सप्लेनेशन. हेल्सिंकी हे शहर फिनलंड या देशाची राजधानी आहे. 79 ज्या खडकामध्ये 65% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? आन्सर 1 आम्लधर्मी खडक. एक्सप्लेनेशन. ज्या खडकामध्ये सुमारे राज्यसेवा मुख्य 13. आन्सर 160. त्रिमितीदर्शी स्टेरिओस्कोप खाली 2 द्विमितीय छायाचित्रे सुमारे MACBF 60 कॅरेट सर्क अंशाच्या कोनात आच्छादित करून ठेवल्यास त्रिमिती दृश्य तयार होते. 77 उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थान निश्चिती करण्याच्या तंत्राला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS असे संबोधले जाते. या तंत्रामध्ये राज्यसेवा मुख्य 14. आन्सर 4 क आणि ड. 1 एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भात केली जाते. 2 भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे. आणि 3 किनाऱ्यावर प्रमुख स्टेशन ठेवून अवकाल GPS DGPS च्या सहाय्याने समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करता येते. 78 हेल्सिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? पुणे प्राध्यापक हो 23. आन्सर 1 फिनलंड. हेल्सिंकी हे फिनलंड देशाची राजधानी आहे. 79 ज्या खडकामध्ये 65% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? राज्यसेवा मुख्य 12. आन्सर 2 ऍसिडिक खडक. ज्या खडकात सिलिकाचे प्रमाण 65% पेक्षा जास्त असते त्यास ऍसिडिक खडक ऍसिडिक रॉक म्हणतात. 80 आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते? राज्यसेवा मुख्य 12. आन्सर 3 पॅन्जिया. सर्व खंडांच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या एकजिनसी खंडाचे नाव पॅन्जिया होते. 81 इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली? राज्यसेवा मुख्य 12. आन्सर 3 वेगनर. भूखंडवहनाची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट संकल्पना इ.स. 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर यांनी मांडली. 82 यारदांग हे बुरुक कोणत्या प्रदेशात आढळते? राज्यसेवा मुख्य 12. आन्सर 2 वाळवंटी.
यार्दान हे भूरूप वाळवंटी प्रदेशात आढळते. 83 पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ही विलगता आढळते. राज्यसेवा मुख्य 12. आन्सर 1 मोहोर विसिक. पृथ्वीच्या भूकवच क्रस्ट आणि मध्यावरण मॅन्टल यांच्या दरम्यान मोहोर विसिक मोहोरवचेक विलगता आढळते. AI responses may include mistakes. आन्सर 2 उभ्या स्थितीत एकानंतर एक. यार्दांच्या निर्मितीसाठी कठीण आणि मृदू खडक उभ्या स्थितीत एकानंतर एक असणे आवश्यक असते, जेणेकरून वाऱ्याच्या खनन कार्यामुळे मृदू खडक झिजून कठीण खडक शिल्लक राहतात. 86 द्वीपगिरी काय आहे? आन्सर 1 वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार. द्वीपगिरी इन्सलबर्ग हा वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला एक भूआकार आहे, जो सभोवतालच्या सपाट प्रदेशापेक्षा उंच असतो. 87 चक्रीवादळ आणि त्यांची निर्मिती स्थाने. आन्सर 1 2 EIVI. 1 टोर्नॅडो जमिनीवर. 2 हरिकेन वेस्ट इंडीज बेटे व अटलांटिक महासागर ई. 3 टायफून चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागर IV. आणि 4 सायक्लोन हिंदी महासागर I. 88 खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधिले जाते? आन्सर 1 खारे व मतलई वारे. खारे व मतलई वाऱ्यांना समुद्र आणि जमीन वाऱ्यांना डॉक्टर वारे असेही म्हटले जाते, कारण ते किनारपट्टीच्या भागात सुखद हवामान आणतात. 89 समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या कार्यामुळे निर्माण होते? आन्सर 3 खनन. समुद्रकडा सी क्लिफ हा समुद्र लाटांच्या खनन इरोजन कार्यामुळे म्हणजेच झीज झाल्यामुळे निर्माण होतो. 90 आंतरराष्ट्रीय वार रेषेशी हे रेखावृत्त संबंधित आहे. आन्सर 180 कॅरेट सर्क. आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेट लाईन 180 कॅरेट सर्क रेखावृत्ताशी संबंधित आहे. 91 किकुयू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात? आन्सर 3 केनिया. ककुयू जमात प्रामुख्याने केनिया देशामध्ये आढळते. 92 वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? आन्सर 1 विस्तुला. वॉर्सॉ हे शहर विस्तुला विस्चुला नदीच्या काठावर वसलेले आहे. 93 बल्गेरिया देशाची राजधानी कोणती? आन्सर 2 सोफिया. बल्गेरिया देशाची राजधानी सोफिया आहे. 94 वातावरणाचा दाबवर अवलंबून असतो. आन्सर 1 उंची. वातावरणाचा दाब मुख्यत्वे उंचीवर अवलंबून असतो, जसजशी उंची वाढते तसतसा दाब कमी होतो. 95 गोलाकार म्हणजे वर्तुळाकृती इंद्रधनुष्यास काय म्हणतात? आन्सर 4 इंद्रवर्तुळ गौरव. गोलाकार किंवा वर्तुळाकृती इंद्रधनुष्यास इंद्रवर्तुळ किंवा गौरव असे म्हणतात, जे सामान्यतः विमानातून किंवा उंचावरून पाहताना दिसते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 4 अमेरिका. अमेरिकेकडे सर्वाधिक अणुऊर्जा निर्मिती क्षमता आहे आणि तो जगातील सर्वात मोठा अणुऊर्जेचा उत्पादक देश आहे. फ्रान्सचा वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा सर्वाधिक वाटा आहे, परंतु एकूण उत्पादनात अमेरिका आघाडीवर आहे. 97 सुदान देश कोणत्या खंडात आहे? आन्सर 4 आफ्रिका. सुदान हा आफ्रिका खंडात आहे. 98 पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो? आन्सर 3 ऑस्ट्रेलिया. कांगारू हा प्राणी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. 99
सर्वात मोठे देश क्षेत्रफळात चढत्या क्रमाने लावा. आन्सर 1 ड ब अ क ई. 1. जगातील क्षेत्रफळानुसार देशांचा उतरता क्रम. रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना. 2. प्रश्नात दिलेल्या देशांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम. सर्वात लहान ते सर्वात मोठा. ड. अर्जेंटिना 8वा सर्वात मोठा देश. ब. भारत 7वा सर्वात मोठा देश. अ. ब्राझील 5वा सर्वात मोठा देश. क. चीन 3रा सर्वात मोठा देश. ई. रशिया पहिला सर्वात मोठा देश. 1. म्हणून योग्य क्रम पर्याय 1 आहे. 100. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? आन्सर 2 भूकंप नाभी. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंप नाभी फोकस असे म्हणतात. भूकंप नाभीपासून भूकंप लहरी सर्व दिशांना प्रवास करतात. 101. चढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम सांगा. आन्सर 2 बाल्टिक समुद्र, अंदमान समुद्र, कॅरिबियन समुद्र, मृत समुद्र. समुद्रांच्या क्षारतेचा चढता क्रम सर्वात कमी ते सर्वात जास्त. बाल्टिक समुद्र अत्यंत कमी क्षारता साधारण 10 ते 15 ppt. अंदमान समुद्र सामान्य सागरी क्षारता साधारण 30 ते 35 ppt. कॅरिबियन समुद्र सामान्य सागरी क्षारतेपेक्षा किंचित जास्त साधारण 35 ते 40 ppt. मृत समुद्र सर्वाधिक क्षारता साधारण 340 ppt. 102. खालीलपैकी कोणते विधाने एल निनो संबंधी बरोबर आहेत? आन्सर 3 फक्त अ, क आणि ड बरोबर. 1. विधान एल निनो हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे जो पेरूच्या किनारपट्टीजवळ दिसून येतो. 2. विधान ब हा प्रवाह सामान्यतः डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या सुमारास आढळतो, जूनमध्ये नाही. 3. विधान क यामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात लक्षणीय वाढ होते. 4. विधान ड एल निनोच्या प्रभावामुळे भारतात पावसाचे प्रमाण सामान्यतः घटते. आणि 5. त्यामुळे अ, क आणि ड ही विधाने बरोबर आहेत. 103. खालील विधानांची सत्यता तपासा. आन्सर 1 विधान आणि ब दोन्ही सत्य आहेत. विधान समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर नॉर्मल लॅप्स रेट म्हणतात, हे सत्य आहे. विधान ब काही विशिष्ट परिस्थितीत उदा. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी समुद्रसपाटीपासून उंच जाताना तापमान कमी होण्याऐवजी वाढते. याला तापमानाची विपरीतता टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणतात, हे देखील सत्य आहे. 104. खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही? आन्सर 3 अवशिष्ट पर्वत. ग्रॅबन, गट पर्वत आणि खचदरी ही सर्व भूरूपे भू अंतर्गत शक्तींमुळे विवर्तनिक हालचालींमुळे तयार होतात. अवशिष्ट पर्वत रेसिड्युअल माउंटन्स हे बाह्य शक्तींमुळे उदा. वारा, पाणी, बर्फ होणाऱ्या झीज आणि अपक्षरण प्रक्रियेचा परिणाम आहेत. 105. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आन्सर 2 विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे. व्यापारी वारे ट्रेड विंड्स. प्रति व्यापारी वारे वेस्टर्लीज. ध्रुवीय वारे पोलर विंड्स. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or स्पष्टीकरण. 1. विधान अ विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते, सत्य आहे. 2. विधान र विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, अभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे, देखील सत्य आहे. आणि 3. अति पर्जन्यमानामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे सागराच्या पाण्याची क्षारता कमी होते. त्यामुळे र हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आन्सर 4. विधाने अ, ब आणि क सत्य आहेत. स्पष्टीकरण. 1. विधान अ ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो
त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात. सत्य आहे, कारण रुंद उतारामुळे माशांसाठी पोषक वातावरण मिळते. 2. विधान ब. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. सत्य आहे. 3. विधान क. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. सत्य आहे, कारण हे मिश्रण प्लंक्टनच्या वाढीस मदत करते, जे माशांचे मुख्य खाद्य आहे. आणि 4. विधान द. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. असत्य आहे, कारण भारतात सागरी मासेमारी अधिक महत्त्वाची आहे. 108. मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? आन्सर 3. इस्रायल. स्पष्टीकरण. मोसाद ही इस्रायल देशाची राष्ट्रीय गुप्तहेर संस्था आहे. 109. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? आन्सर 2. ग्रीनलंड. स्पष्टीकरण. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ग्रीनलंड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. 110. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? आन्सर 3. 180 अंश रेखावृत्त. स्पष्टीकरण. 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेट लाईन म्हणून ओळखले जाते. 111. पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? आन्सर 4. अमेरिका. स्पष्टीकरण. पोटोमॅक नदी पटोमॅक रिव्हर ही प्रामुख्याने अमेरिकेतून वाहते आणि वॉशिंग्टन डी.सी. शहराच्या जवळून जाते. 112. चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? आन्सर 4. इराण. स्पष्टीकरण. चाबहार बंदर चाबहार पोर्ट हे इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात ओमानच्या आखातावर स्थित आहे. आन्सर 1. अ आणि र दोन्ही सत्य असून र हे असे बिनचूक स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण. 1. विधान अ. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. सत्य आहे. 2. विधान र. विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, अभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे. देखील सत्य आहे. आणि 3. अतिपर्जन्यमानामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे सागराच्या पाण्याची क्षारता कमी होते. त्यामुळे र. हे अ. चे योग्य स्पष्टीकरण आहे. 107. मत्स्य क्षेत्रांसाठी योग्य विधाने. आन्सर 4. विधाने अ, ब आणि क सत्य आहेत. स्पष्टीकरण. 1. विधान अ. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात. सत्य आहे, कारण रुंद उतारामुळे माशांसाठी पोषक वातावरण मिळते. 2. विधान ब. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. सत्य आहे. 3. विधान क. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. सत्य आहे, कारण हे मिश्रण प्लंक्टनच्या वाढीस मदत करते, जे माशांचे मुख्य खाद्य आहे. आणि 4. विधान द. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. असत्य आहे, कारण भारतात सागरी मासेमारी अधिक महत्त्वाची आहे. आन्सर 3. इस्रायल. आन्सर 2. जीव. एक्सप्लेनेशन. देऊळ हे हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ आहे. सिनेगॉग हे ज्यूइश लोकांचे प्रार्थनास्थळ आहे. 114. सील व वॉलेस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? आन्सर 3. टुंड्रा प्रदेश. एक्सप्लेनेशन. सील आणि वॉलरस हे मासे मुख्यतः थंड हवामानाच्या टुंड्रा प्रदेशात आणि आर्क्टिक महासागराच्या भागात आढळतात. 115. कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? आन्सर 4. पाकिस्तान. एक्सप्लेनेशन. कर्ड ही जमात मुख्यतः इराक, सिरिया आणि तुर्की या देशांमध्ये आढळते. पाकिस्तानमध्ये ही जमात आढळत नाही. 116. महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ अहमदनगर जिल्ह्यात आढळतात. येथे. आन्सर 1. कान्हूर. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कन्हूर येथे अधोमुखी स्टॅलेक्टाइट्स आणि ऊर्ध्वमुखी स्टॅलेग्माइट्स लवणस्तंभ आढळतात. 117. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर
2 ऑस्ट्रेलिया. एक्सप्लेनेशन. ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका असून ती ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ कोरल समुद्रात आहे. 118 कोटोपॉक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? आन्सर. 1 इक्वेडोर. एक्सप्लेनेशन. कोटोपॉक्सी हा सक्रिय ज्वालामुखी इक्वेडोर या देशात अँडीज पर्वतरांगेत आहे. 119 अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? आन्सर. 1 तुर्कस्तान. एक्सप्लेनेशन. अनातोलियाचे पठार अनाटोलियन प्लॅटो हे तुर्कस्तान टर्की या देशात आहे. 120 खालीलपैकी कोणते भूरूप हे चुनखडी प्रदेशाशी निगडीत नाही? आन्सर. 2 इमोड. एक्सप्लेनेशन. विलेयन विवर, सिंकहोल्स, आर्टेशियन विहीर, आर्टिझियन वेल्स आणि शुष्क दरी ड्राय व्हॅलीज ही चुनखडी प्रदेशाशी संबंधित भूरूपे आहेत. इमोड मरेन हे हिमनदीच्या कार्याशी संबंधित भूरूप आहे. 121 खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नोईटर म्हटले जाते? आन्सर. 2 चिनूक. एक्सप्लेनेशन. चिनूक शनूक या स्थानिक वाऱ्यास स्नो ईटर असे म्हटले जाते कारण या वाऱ्यामुळे बर्फ वेगाने वितळतो. एक्सप्लेनेशन. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला साधारणपणे 5 कॅरेट ते 30 कॅरेट अक्षांशादरम्यान व्यापारी वारे वाहतात. या पट्ट्याला व्यापारी वाऱ्याचा पट्टा म्हणतात. 123 त्सुनामी हे नामकरण मूळ आहे. आन्सर. 4 जपानी. एक्सप्लेनेशन. आन्सर. 2 सागरी लाटा. एक्सप्लेनेशन. टॉम्बोलो आणि पुळण बीच ही दोन्ही भूरूपे प्रामुख्याने सागरी लाटांच्या संचयन आणि क्षरण कार्यामुळे तयार होतात. 125 नॉर्वेची राजधानी कोणती? आन्सर. 1 ओस्लो. एक्सप्लेनेशन. ओस्लो हे नॉर्वे देशाचे राजधानीचे शहर आहे. 126 समुद्राच्या पाण्याचा रंग निळा असण्याचे काय कारण आहे? आन्सर. 1 पाण्यामुळे निळा रंग सर्वाधिक विखुरला जातो. एक्सप्लेनेशन. सूर्यप्रकाशातील निळा रंग समुद्राच्या पाण्यातील रेणूंमुळे सर्वाधिक विखुरला जातो. स्कॅटरिंग ऑफ लाईट ज्यामुळे समुद्राचे पाणी निळे दिसते. 127 सर्वात लहान महासागर आहे. आन्सर. 3 आर्क्टिक पर्याय दिसत नसले तरी योग्य उत्तर. एक्सप्लेनेशन. आर्क्टिक महासागर हा जगातील 5 महासागरांपैकी सर्वात लहान महासागर आहे. आन्सर. 2 व्यापारी वाऱ्याचा पट्टा. एक्सप्लेनेशन. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला साधारणपणे 5 कॅरेट ते 30 कॅरेट अक्षांशादरम्यान व्यापारी वारे वाहतात. या पट्ट्याला व्यापारी वाऱ्याचा पट्टा म्हणतात. 123 त्सुनामी हे नामकरण मूळ आहे. आन्सर. 4 जपानी. एक्सप्लेनेशन. त्सुनामी हा शब्द मूळ जपानी भाषेतील आहे ज्याचा अर्थ बंदराची लाट असा होतो. 124 टौम्बोलो आणि पुळण ही भूरूपेच्या कार्याशी संबंधित आहेत. आन्सर. 2 सागरी लाटा. एक्सप्लेनेशन. टौम्बोलो आणि पुळण बीच ही दोन्ही भूरूपे प्रामुख्याने सागरी लाटांच्या संचयन आणि क्षरण कार्यामुळे तयार होतात. 125 नॉर्वेची राजधानी कोणती? आन्सर. 1 ओस्लो. एक्सप्लेनेशन. ओस्लो हे नॉर्वे देशाचे राजधानीचे शहर आहे. 126 समुद्राच्या पाण्यात आन्सर. 1 2 ऑक्टोबर. एक्सप्लेनेशन. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. 129 मरियाना गर्ता. आन्सर. 1 पॅसिफिक. एक्सप्लेनेशन. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता मॅरियाना ट्रेंच ही जगातील सर्वात खोल नैसर्गिक गर्ता खंदक आहे. 130 ओखी. आन्सर. 2 वादळाचा प्रकार. एक्सप्लेनेशन. ओखी हे हिंदी महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव आहे. 131 नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार. आन्सर. 1 रांजण खळगे धबधबा व्ही आकाराची दरी. एक्सप्लेनेशन. नदीच्या खनन कार्यामुळे प्रामुख्याने रांजण खळगे पॉटहोल्स धबधबे वॉटरफॉल्स आणि व्ही आकाराची दरी व्ही शेप्ड व्हॅली यांसारखे भू आकार निर्माण होतात. 132
3 3 IV 2 स्पष्टीकरण 1 माउंट पोपा हे म्यानमारमध्ये आहे. 2 किलिमांजारो हे आफ्रिकामध्ये आहे. 3 क्रॅकाटोआ हे इंडोनेशियामध्ये आहे. आणि 4 फुजियामा हे जपानमध्ये आहे. 134 खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? आन्सर 2 मतलई व खारे वारे. स्पष्टीकरण डॉक्टर वारे हे उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे थंड वारे आहेत, जे हवामान सुखद बनवतात, म्हणून त्यांना हे नाव पडले आहे. 135 खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वतउतारावर आढळते? आन्सर 1 प्रतिरोध पर्जन्य. स्पष्टीकरण जेव्हा बाष्पयुक्त वारे पर्वताच्या उतारावर अडकून वरच्या दिशेने जातात आणि थंड होऊन पाऊस पडतो, तेव्हा त्यास प्रतिरोध पर्जन्य ऑरोग्राफिक रेनफॉल असे म्हणतात. 136 खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला गर्जणारे 40 असे म्हणतात? आन्सर 140 ते 50 दक्षिण. स्पष्टीकरण दक्षिण गोलार्धात 40 ते 50 दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान पश्चिमेकडून अतिशय वेगाने वारे वाहतात, ज्यांना गर्जणारे 40 रोअरिंग 40s असे म्हटले जाते. 137 कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकस्तानची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतीच्या नावाने बदलण्यात आली आहे. नव्या राजधानीचे नाव आहे. आन्सर 1 नूरसुलतान. स्पष्टीकरण कझाकस्तानचे पहिले राष्ट्रपती नूरसुलतान नजरबायेव यांच्या सन्मानार्थ देशाची राजधानी अस्तानाचे नाव बदलून नूरसुलतान असे ठेवण्यात आले होते. टीप सध्या पुन्हा राजधानीचे नाव अस्ताना असे करण्यात आले आहे, परंतु प्रश्न विचारला गेला तेव्हाचे उत्तर नूरसुलतान हेच योग्य आहे. 138 हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत. आन्सर 2 संभाजीनगर औरंगाबाद. स्पष्टीकरण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जिथे 2 जागतिक वारसा स्थळे आहेत, अजिंठा लेणी आणि एलोरा लेणी. आन्सर 4 होळा. चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला होळा असे म्हणतात. हे क्षेत्र शांत आणि ढगरहित असते. 140 ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे संग्रहालय महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? आन्सर 3 पुणे. ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे संग्रहालय पुण्यामध्ये स्थित आहे. 141 एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर? आन्सर 4 1.85 किलोमीटर. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे अंदाजे मॅथ BF 1.85 किलोमीटर अंतर. 142 उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस? आन्सर 1 जून. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस मॅथ BF 21 जून असतो, ज्याला उन्हाळी संपात समर सॉल्स्टिस म्हणतात. 143 खालीलपैकी कोणत्या देशाचा भूभाग सर्वात मोठा जास्त आहे? आन्सर 4 कॅनडा. दिलेल्या पर्यायांपैकी कॅनडाचा भूभाग सर्वात मोठा आहे. चीन 9.6 दशलक्ष वर्ग किमी, ऑस्ट्रेलिया 7.7 दशलक्ष वर्ग किमी, ब्राझील 8.5 दशलक्ष वर्ग किमी, कॅनडा 9.98 दशलक्ष वर्ग किमी. 144 भारताचा समुद्री मार्ग आन्सर 3 पिग्मीज हे मध्य आफ्रिकेतील विशेषतः कॉंगो बेसिनमधील एक मूळ निवासी शिकारी संकलक समुदाय आहेत. त्यांच्या कमी उंचीमुळे ते ओळखले जातात. 146 हवाई छायाचित्रांचे परीक्षण करताना जवळजवळच्या हवाई छायाचित्राच्या जोडीला म्हणतात. आन्सर 4 स्टिरिओग्राम. हवाई छायाचित्रांचे परीक्षण करताना त्रिमितीय 3D दृश्य मिळवण्यासाठी जवळजवळ घेतलेल्या 2 छायाचित्रांच्या जोडीला स्टेरिओग्राम म्हणतात. 147 हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? आन्सर 2 किंबर्ले हे दक्षिण आफ्रिकेतील एक शहर आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या हिऱ्यांच्या खाणी आणि व्यापारासाठी हिऱ्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
148. इंग्लंडमधील ग्रीनिच येथे सकाळचे 6 वाजले असतील तर भारतात मिर्झापूर उत्तर प्रदेश मध्ये किती वाजले असतील? स्टेप 1. भारताची प्रमाणवेळ निश्चित करणे. भारताची प्रमाणवेळ IST इंडियन स्टँडर्ड टाइम ग्रीनिच मीन टाइम GMT पेक्षा मॅथ BF 5 तास मॅथ BF 30 मिनिटे पुढे आहे. भारताचे मानक याम्योत्तर स्टँडर्ड मेरिडियन मॅथ BF 82 30 पूर्व रेखांशावर आहे. स्टेप 2. वेळेची गणना करणे. ग्रीनिच येथील वेळ सकाळचे 6. भारताची वेळ बरोबर सकाळचे 6 अधिक 5 तास 30 मिनिटे बरोबर सकाळचे 11 वाजून 30 मिनिटे. आन्सर 211 30. 149. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत फरक असतो. स्टेप 1. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग. पृथ्वी मॅथ BF 360 फिरण्यासाठी मॅथ BF 24 तास घेते. म्हणजेच ती मॅथ BF 1 तासात मॅथ BF 15 फिरते. स्टेप 2. वेळेतील फरक मोजणे. मॅथ BF 15 रेखावृत्तांसाठी मॅथ BF 60 मिनिटांचा फरक असतो. मॅथ BF 1 रेखावृत्तांसाठी वेळेतील फरक बरोबर फ्रॅट 60 टेक्स्ट मिनिटे 15 बरोबर मॅथ BF 4 मिनिटे. आन्सर 2-4 मिनिटांचा फरक असतो. 150. येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. आन्सर 1. पृथ्वीच्या ध्रुवांवर. पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते कारण पृथ्वीचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे, ज्यामुळे वस्तूचे गुरुत्वमध्य सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ध्रुवांवर केंद्राच्या सर्वात जवळ असते. आन्सर 4. क अँड ड. पिग्मी लोक हे मध्यम उंचीचे असतात, त्यांचा वर्ण गडद असतो, नाक चपटे असते आणि ओठ जाड असतात. त्यामुळे पर्याय क. त्यांचे नाक चपटे असते आणि ड. त्यांचे ओठ बारीक असतात हे चुकीचे विधान आहे. ओठ जाड असतात हे बरोबर आहे तसे गृहीत धरले आहे, परंतु आन्सर 4. डिसेंबर 22. दक्षिण गोलार्धातील उन्हाळी ऐनदिन हा दरवर्षी डिसेंबर 22 रोजी येतो. या दिवशी सूर्य मकरवृत्तावर लंबरूप असतो आणि दक्षिण गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते.